एक सिद्धहस्त लेखक, संवेदनशील कवी, मनोवैज्ञानिक, प्रतिभावंत नाटककार, हाडाचा शिक्षक, बीजमास्टर, उत्स्फूर्त गीतकार, संगीतकार अशा अनेकविध प्रतिभांचा धनी असलेल्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला, या शहाण्यातल्या वेड्यांच्या डॉक्टरला आमचा सलाम. डॉक्टर आनंद नाडकर्णी, समाज मनाचा आरसा. I know Dr. Anand Nadkarni for more than a decade now. He has been my role model since then. I feel if I could do 1/10 of the work which he is doing, I think I'll be contributing to the society, and I'll feel that my life is worth living. एप्रिल 1990 मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील एका नव्या दिशेची सुरुवात. IPH अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ या संस्थेच्या प्रवासाचा शुभारंभ. ठाण्याहून जगाकडे जाणारा एक नवा प्रवास. गोखले रोडवरची कारखानीस हॉस्पिटलची हीच ती इमारत. यात 2 रिकाम्या खोल्या, 2 टेबल्स, 4 खुर्च्या एवढ्याच सामुग्रीनिशी IPHने सुरुवात केली अनेक उपक्रमांना. भारतामधला हा पहिलाच प्रयोग. समाज आणि मानसशास्त्र यामधली अंधश्रद्धेची दरी मिटवण्याचा. त्या दिवसांमध्ये ठाण्याची प्रसिद्धी होती मेंटल हॉस्पिटलसाठी. त्या हॉस्पिटलच्या उंच काळ्या भिंती म्हणजे जणू काही सामाजिक कलंक, अर्थात स्टिग्माची निशाणीच. सुदृढ मन सर्वांसाठी हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या IPH संस्थेने समाजातील सर्व गटांना जोडण्यासाठी सुरुवात केली अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांना. पुढच्या 2 दशकांमध्ये IPHच्या विकासाबरोबर या अशा सेवांची संख्या देखील वाढतच गेली. पालकांसाठी पालकशाळा, परीक्षेच्या टेन्शनवर चॅनल E10 ही कार्यशाळा, कुमारवयीन मुलांसाठी जीवन शिक्षण उपक्रम जिज्ञासा, लोकजागृतीसाठी मनोविकास, दुःखी मनांवर फुंकर घालणारी दूरध्वनी सेवा मैत्र, मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी रिदल, अद्ययावत माध्यम विभाग आवाहन, मन आरोग्य प्रशिक्षण केंद्र आकलन, मुलांपालकांमधला त्रैमासिक बंध असलेले स्पंदन. वैयक्तिक आणि सामूहिक मनोउपचारांबरोबर तयार होत होते हे सारे आरोग्य प्रसाराचे ब्रँड्स. मानसिक आरोग्याची नवी दालने, समाजापुढे उघडणारी अनेक कल्पक साधने. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे वेदचे हे बॅकबोन आणि एक आधारस्तंभ आहे. आणि औरंगाबादचं सांगायचं म्हटलं तर डॉक्टर नाडकर्णी, आम्ही व्हॉलेंटियर्स, आमची शाळा याच्याच बरोबर औरंगाबादचे सगळे नागरिक सुद्धा या मुवमेंटमध्ये सामील झालेले आहेत. त्यामुळे वेदचं आज जे काही महाराष्ट्रात जर कोणाला श्रेय द्यायचं आहे ते केवळ डॉक्टर आनंद नाडकर्णींनाच दिलेलं पाहिजे असं मला वाटतं. समाजातील सर्व थरांच्या मानसिक आरोग्याच्या सर्वांगीण विकासासाठी हे सगळे उपक्रम अव्याहतपणे चालवणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर आनंद नाडकर्णी. समोर बसलेल्या माणसाला बोलते करून त्याच्यातील खासियत खुलवून बाहेर काढण्याची आनंदची हातोटी खरोखरच लाजवाब. वेद हा केवळ वर्षातून एकदा येणारा कार्यक्रम नसून ती वैचारिक चळवळ आहे व ती अशीच उत्तरोत्तर अधिक लोकांपर्यंत पोहोचावी हीच माझी सदिच्छा. याचीच पुढची पायरी म्हणजे उद्याची पिढी घडवणारी कार्यशाळा अर्थात वेद. टेंडर केअर होम आणि औरंगाबाद वेद टीम आपली यासाठी नेहमीच ऋणी राहील. कसे टाकू मी पाऊल रोखतात काटे कुटे, मायवेदनेच्या पोटी रोप धीराचे रे फुटे. दे रे ध्यान गड्या दे रे ध्यान, दे रे ध्यान गड्या दे रे ध्यान.